नमस्कार, मी अमृता आणि अमृताज योगा या माझ्या YouTube चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत गुडघेदुखीसाठी काही सोपे व्यायाम प्रकार. तर आता तुम्ही म्हणाल की आमचं वय झालेलं नाही किंवा आम्ही अजून तरुण आहोत, आम्हाला गुडघेदुखी ही नाही किंवा होणारच नाही कधी. तर असं नाही. आजकाल गुडघेदुखी ही खूप कॉमन आढळणारी समस्या आहे. ज्येष्ठ नागरिक म्हणजेच वय झालेल्या लोकांमध्ये तर गुडघेदुखी सर्रास बघायला मिळते. पण आजकालची लाईफस्टाईल बघता अगदी 20-30तल्या लोकांना सुद्धा गुडघेदुखीची समस्या जाणवायला लागलेली आहे. गुडघेदुखीची तशी बरीचशी कारणं आहेत, जसं की काही वेळा काही इंजुरी झालेली असते किंवा काही वेळा काही लागल्यामुळं गुडघेदुखी होते, तर ती कारणं वेगळी आहेत. तसंच ज्येष्ठ नागरिकांमध्ये हाडांची किंवा सांध्यांची जी झीज होते त्याच्यामुळे सुद्धा गुडघेदुखी होते. तसंच संधिवात हे एक कारण आहे गुडघेदुखीचं. पण काही लोकांना काही कारण नसताना गुडघेदुखी होत असते. तर असं का होतं? तर याची कारणं अशी आहेत की आजकालची लाईफस्टाईल. आजकाल लोकांमध्ये खूप बसून काम करावं लागतं किंवा वजन वाढलेलं आहे, तर आपल्या सगळ्या वजनाचा भार हा आपल्या पायांवरती किंवा पायाच्या सांध्यांवरती येत असतो आणि त्याच्यामुळे गुडघेदुखी, सांधेदुखी ही होत असते. हे जे सोपे व्यायाम प्रकार आहेत त्याच्याने तुमच्या मसल्सची लवचिकता वाढणार आहे, फ्लेक्सिबिलिटी वाढणार आहे आणि तसंच तुमच्या मसल्सना स्ट्रेंथ सुद्धा मिळणार आहे. त्याच्यामुळे तुमची जी आता आहे ती गुडघेदुखी खूप कमी होणार आहे आणि ती असाच रेग्युलर व्यायाम केला तर ती कायमची बंद देखील होऊ शकते. त्याच्यामुळे हे सोपे व्यायाम प्रकार प्रत्येकाने नक्कीच करून बघितले पाहिजेत. यामध्ये काही एक्सरसाइज असणार आहेत ते फ्लेक्सिबिलिटीसाठी असणार आहेत, म्हणजे स्नायूंच्या लवचिकता वाढवण्यासाठी असणार आहेत. तसंच काही एक्सरसाइज हे स्नायूंची स्ट्रेंथ वाढवण्यासाठी असणार आहेत. तर आता आपण हे व्यायाम प्रकार बघूयात. सगळ्यात आधी आपल्याला थोडंसं वॉर्मअप करायचं आहे, जेणेकरून आपले स्नायू हे गरम होतील, वॉर्मअप होतील आणि त्याच्यामुळे आपल्याला पुढचे व्यायाम प्रकार करायला सोपं जाणार आहे. तर यासाठी आपल्याला असं बसायचं आहे, दोन्ही पाय पुढे घेऊन ताठ बसायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही हात मागे टेकू शकता जर तुमची पाठ दुखत असेल तर आधारासाठी. आणि याच्यानंतर आपल्याला पाय हे पुढे स्ट्रेच करायचे, मागे स्ट्रेच करायचे, पुढे स्ट्रेच करायचे, मागे स्ट्रेच करायचे. असं 10 टाइम्स करायचंय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. त्याच्यानंतर हे पाय तुम्हाला रोटेट करायचे. 1 2 3 4 5 रिवर्स. 1 2 3 4 5. याच्यानंतर आपल्याला पाय फोल्ड करायचा आहे आणि गुडघ्यासाठी रोटेशन करायचं. तर याच्यासाठी पाय असा पकडा तुम्ही आणि त्याच्यानंतर एकदा क्लॉकवाईज फिरवायचं आहे आणि त्याच्यानंतर अँटी क्लॉकवाईज फिरवायचं आहे. तर 1 2 3 4 5 रिवर्स. 1 2 3 4 5. त्याच्यानंतर दुसऱ्या पायाला 1 2 3 4 5. हे रोटेट करताना तुमचा गुडघा दुखला तरी चालेल, पण रोटेशन करा, कारण हे वॉर्मअप साठी अगदी चांगलं आहे. याच्यानंतर पुढच्या एक्सरसाइज साठी आपल्याला एक उशी लागणार आहे. तर ही अशी उशी घ्या आणि हिला तुम्ही मधून फोल्ड करायची आहे अशी, आणि ती तुम्हाला पायाखाली ठेवायची अशी अशी. ही एकेका पायाखाली ठेवून करायची आहे. तर याच्यानंतर हा पाय आपल्याला फक्त असा उचलायचा आहे वरती, पूर्ण नाही उचलायचा आहे. हा गुडघा आपल्याला जेवढा शक्य आहे तेवढा खाली उशीवर दाबायचा आहे, जेणेकरून आपला पुढचा पाय उचलला जाईल असा. हे तुम्हाला 10 ते 12 वेळेस तरी करायचं आहे. 1 2 3 4. हे करताना तुम्हाला गुडघा खाली दाबायचा आहे. 5
6 7 8 9 10. असं सेम तुम्हाला दुसऱ्या पायाला पण करायचंय. तर असे तुम्ही 10 ते 12 वेळेस असे तुम्ही 3 सेट तरी करायचे. याच्यानंतर आपल्याला एक चेअर लागणार आहे. असं चेअरवर बसायचंय ताठ, आणि त्याच्यानंतर तुम्हाला पाय हा असा स्ट्रेट करायचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे, सरळ करायचा प्रयत्न करायचा आहे. तुम्हाला जेवढा शक्य होईल तेवढा सरळ करायचा आहे. असा 1 2. इथे पाय हा मांडीतून नाही उचलायचा आहे. हा गुडघा खाली दाबून ठेवायचा आहे. फक्त पुढचा पाय उचलायचा आहे. जेवढा शक्य तेवढा उचलायचा आहे. 3 4 5 6 7 8 9 10. मी ह्या एकाच पायाला दाखवते, तर हा सेम एक्सरसाइज तुम्हाला दुसऱ्या पायाला सुद्धा करायचा आहे. तर हे एक्सरसाइज तुम्ही 10 ते 12 वेळेस असे 3 सेट तरी करायचे. याच्यानंतर पुढच्या एक्सरसाइज साठी आपल्याला असं झोपायचंय. आपल्याला एक बेल्ट लागणार आहे. तुमच्याकडे बेल्ट नसेल तर तुम्ही एखादी ओढणी किंवा एखादं कॉटनचं कापड सुद्धा घेऊ शकता. तर आपल्याला असं झोपायचंय. याच्यानंतर आपल्याला हा बेल्ट असा लावायचा आहे असा, आणि हा बेल्ट असा पकडून तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढा तुम्हाला पाय हा वर उचलायचा आहे असा, आणि स्वतःकडे घ्यायचा आहे असा. आणि इथे तुम्ही होल्ड करायचंय 1 2 3 4 5 6 7 8 9 10. याच्यानंतर पाय खाली घ्यायचाय. सेम दुसऱ्या पायाला पण करायचंय. 1 पूर्ण असं ताणून धरायचंय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं वर आणायचंय. काही वेळेस काय होतं, मसल खूप स्टिफ असल्यानंतर तुमचा पाय कदाचित इतकाच जाईल किंवा इतका जाईल, पण हळूहळू सरावानंतर तुमच्या इथल्या मांडीच्या मागच्या हॅमस्ट्रिंग मसल जे असतात, मांडीच्या मागचे मसल्स, तर ते हळूहळू लवचिक व्हायला लागतील आणि मग तुमचा पाय अजूनच खूप जास्त वर जाईल आणि तुम्ही खूप वेळ थांबवू शकता. त्याच्यामुळे तुमच्या मसलची स्ट्रेंथ सुद्धा खूप चांगली वाढेल. याच्यानंतर पुढच्या एक्सरसाइज मध्ये तुम्हाला असं झोपायचं आहे, आणि याच्यानंतर एक पाय तुम्ही हवेत जितका शक्य वरती आहे नेणं तुम्हाला तितका वरती उचलायचा आहे असा, आणि इथे या ठिकाणी थांबायचंय तुम्हाला. 1 2 3 4 5. इथे तुम्हाला झुकलं तरी जितका शक्य तेवढा पाय वरती उचलायचा. 1 2 3 4 5. हे तुम्ही दोन्ही पायांना 10 ते 12 वेळेस असे 3 सेट तरी करायचे. या एक्सरसाइज मध्ये तुम्हाला असं होईल की पाय खूप दुखतोय किंवा पाय उचललाच जात नाहीये, तर सुरुवातीला हे थोडंसं अवघड जाणार आहे, पण हळूहळू सरावानंतर तुम्हाला याची सवय होईल आणि तुमची ज्यावेळेस मसल्सची स्ट्रेंथ वाढेल त्याच्या वेळेस तुम्ही हवेत पाय खूप वेळ तसाच होल्ड करू शकता. तर हे होते काही सोपे व्यायाम प्रकार. ते तुम्ही रेग्युलरली करा, रोज करा. त्याच्याने तुमच्या सगळ्या मसल्सची स्ट्रेंथ वाढणार आहे आणि त्याच्यामुळे तुमची गुडघेदुखी ही कायमची बंद होणार आहे. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा, आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत नक्की पोहोचवा. आणि जर तुमचे काही प्रश्न असतील तर ते सुद्धा विचारा, आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.